महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन चटणीचा प्रकार घेऊन आली आहे. तर जेवताना बऱ्याच जणांना ही भाजी नको ती भाजी नको असं काहीसं असतं. म्हणूनच आज मी त्या लोकांसाठी ना छान अशी लसूण खोबऱ्याची सुकी चटणी बनवणार आहे, जी की जेवताना तुम्ही तोंडी लावू शकता, चपाती सोबत रोल करून खाऊ शकता, थालीपीठासोबत खाऊ शकता, इव्हन तुम्ही वडापाव सोबत जी चटणी असं पावाला लावून खातात ना तसंही खाऊ शकता. बऱ्याच पद्धतीने तुम्ही इव्हन ना सुक्या भाज्यांमध्ये एक एक चमचा जरी टाकला ना तरी खूप छान चव लागते भाजीला. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि मस्त अशी चमचमीत लसूण खोबऱ्याची सुकी चटणी बनवूया. तर मंडळी लसूण खोबऱ्याची जी सुकी चटणी आहे ना त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी मी तुम्हाला सांगते, म्हणजे कसं काढून ठेवायला बरं पडतं राव. तर इथे मी 1 ते दीड गड्डी ना लसणाची अशी सोलून घेतलीये. त्याचसोबत इथे 2 मोठे चमचे मिरची पावडर आहे. तुम्ही काश्मीरी मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर कोणतीही यूज करू शकता. इव्हन तुम्ही आपल्या अख्ख्या ज्या लाल मिरची असतात ना त्या सुद्धा वापरू शकता. त्याचसोबत थोडंसं मीठ घेतलंय चवीनुसार. इथे मी आपलं नॉर्मल मीठ घेतलंय, तुम्ही खडा मीठ किंवा काळं मीठ सुद्धा वापरू शकता. 1 वाटी कच्चे शेंगदाणे, त्याचसोबत अर्धा चमचा जिरं, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा धने घेतलेत. त्याचसोबत 1 वाटी ना खोबरं असं बारीक किसून घेतलंय. तर आता ना सगळं साहित्य तर तुम्हाला दाखवलंय. आता चटणी कशी करायची ती सांगते. तर मंडळी सगळ्यात आधी तर मी छान असा लोखंडी तवा घेतलेला आहे. तुम्ही नॉर्मल कोणताही घेऊ शकता, पण मला हा ना इतका जास्त आवडतो की काय सांगू तुम्हाला. तर आता सगळ्यात आधी मी ते 1 वाटीचे शेंगदाणे घेतलेत ना ते चांगले खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला. जास्त ना करपवायचे नाही, नाही तर चटणीला असा ना कडवटपणा येतो. थोडेसे असे फुटेपर्यंत आणि लालसर डाग येईपर्यंत ना आपल्याला भाजून घ्यायचे ते शेंगदाणे. तर हे बघा मंडळी, शेंगदाणे आपले ना व्यवस्थित असे ना फाकले गेलेले आहेत. त्याचसोबत लालसर कलरवर परतले सुद्धा गेलेत. ह्याच्यापेक्षा जास्त शेंगदाणे भाजू नका, नाहीतर ना कडवटपणा येतो आपल्या चटणीला. त्यातल्या त्यात बरेच जण काय करतात, मला बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई तुम्ही म्हणता ही चटणी 2-3 महिने टिकते, पण आमची ना असं 15-20 दिवस झाले की कोमट वास येतो. तर त्याचं कारण म्हणजे बरेच जण काय करतात, ते शेंगदाणे वगैरे ना तेलात तळून घेतात. तर तसं न करताना मंडळी तुम्ही हे ना तेल न टाकता भाजून घ्या, जेणेकरून ना ते जास्त दिवस टिकतं. जास्त तेल टाकल्याने कसं शेंगदाण्यात ऑलरेडी तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि आपण अजून तेलात तळले की ना थोडासा असा कोमट वास यायला लागतो थोड्या दिवसाने. तर मंडळी हे बघा, आपले ना शेंगदाणे व्यवस्थित भाजले की खोबरं सुद्धा भाजून ना त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. खोबरं जास्त करपवायचं नाहीये आणि खोबरं सुद्धा असंच भाजून घेतलंय. मी काय तेलाचा वापर वगैरे केलेला नाहीये अजिबात. आणि हा लोखंडी तवा एकदा तापला ना भरपूर तापला जातो. हे बघा मस्त खोबरं शेंगदाणे भाजून झाले की आता काय करायचंय आपल्याला, इथे हे जिरं घेतलेलं ना थोडंसं जिरं, त्याचसोबत हे धने, तीळ आणि ह्याच्यातच आपल्याला हा लसूण टाकून परतून घ्यायचंय. आणि आता हा ना आपण गॅस बंद केला तरी देखील चालेल, कारण तवा इतका जास्त तापलाय ना मग आपले जिन्नस करपले जातात. तर बरेच जण ही चटणी बनवताना ना तेलात सगळे जिन्नस तळतात, पण मी नाही तसं करत. बिकॉज तेलात न तळल्यामुळे ही चटणी जास्त दिवस टिकते. ही चटणी ना आरामात 2 ते 3 महिने टिकते. तो बरेच जण लसूण कच्चा देखील टाकतात, तुम्ही कच्चा सुद्धा टाकू शकता, काहीच हरकत नाहीये. पण मी असा थोडासा तव्यावर ना भाजून घेते त्याला, जेणेकरून फ्लेवर खूप छान येतो. तर आता हे सगळे जिन्नस ना काढून घेऊया आपण. हे बघा, आणि फॅन खाली 10 ते 15 मिनिटं थंड करून घेऊया प्रॉपर असे. तर मंडळी मला ना इथे तुम्हाला काही टिप्स द्यायचे जेणेकरून तुमची चटणी ना खूप जास्त वेळासाठी टिकते, म्हणजे टिकते आणि तुम्ही 2 ते 3 महिने ही चटणी आरामात स्टोअर करून ठेवू शकता. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे हे जे जिन्नस आपण ना तेलावर, म्हणजे तेल वापरलं ना तरी अर्धा चमचा इतकं तेल वापरून त्याच्यात ना थोडेसे तुम्ही फ्राय करून घेतले तरी चालेल, पण अगदीच तेल जास्त टाकायचं नाही, नाहीतर 10 ते 15 दिवसातच चटणीचा असा कोमट वास यायला लागतो. तर मी ना तेलाचा वापर अजिबातच करत नाही ही चटणी वापरताना. ही झाली तुमची पहिली टीप. त्याचसोबत दुसरी टीप म्हणजे ना सगळे जिन्नस व्यवस्थित असे ना खरपूस रंगावर भाजून घ्यायचेत, अगदीच करपवायचे नाही, नाहीतर तुमच्या चटणीला ना असा कडवटपणा येतो आणि मग ती खायची इच्छा पण होत नाही. आणि थर्ड टीप म्हणजे जेव्हा आपण चटणी करतो तेव्हा ना हे सगळे जिन्नस भाजल्यानंतर 10 ते 15 मिनिटं प्रॉपर असे थंड करून घ्यायचे, नाही तर ह्याच्यात थोडंसं मॉइश्चर राहिलं ना तर काय होतं, चटणी अशी ओलसर होते आणि खराब होते, लगेच अशी बुरशी लागल्यासारखी होते. त्याचसोबत चौथी आणि खूप महत्वाची टीप म्हणजे आता हे जिन्नस आपले थंड झाले बरोबर. आता ना आपण मिक्सरच्या भांड्यात टाकताना काय करतो, बऱ्याचदा आपलं ना मिक्सरचं भांडं ओलं असतं. तर मिक्सरचं भांडं सुद्धा प्रॉपर एकदम ड्राय करून घ्या आणि मगच हे जिन्नस त्याच्यात टाकून वाटून घ्या.
तर हे बघा मी सगळे जिन्नस ना थंड करून घेतलेत व्यवस्थित. थोडं सुद्धा गरम राहिलं नाही पाहिजे, नाही तर चटणीला ना असा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ओलसरपणा येऊन ना खराब होते चटणी. आता हे सगळे जिन्नस ना आपण एका मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करू आणि मिक्सरचं भांडं सुद्धा व्यवस्थित ड्राय करून घ्यायचंय बरं का. हे बघा. आणि आता ह्याच्यात आपल्याला टाकायचंय मीठ, त्याचसोबत मिरची पावडर. आणि आता हे फक्त एकदा असं टॉस करायचं आणि मिक्सर मधून जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही, असं थोडस ना काय म्हणतो आपण दाणेदार ठेवायची ही चटणी आपल्याला. तर मंडळी हे बघा छान अशी अगदी कमी वेळात कमी साहित्यात आपली लसूण खोबऱ्याची चटणी तयार आहे. आणि बघू शकता हिला किती तेलकटपणा आलाय, जसं की आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, आपण तेलाचा एकही थेंब यूज केलेला नाहीये ह्या चटणीमध्ये. आणि ह्याला तेल सुटण्याचं कारण म्हणजे आपण ह्याच्यामध्ये खोबरं शेंगदाण्याचा वापर केलाय, त्याला ना स्वतःच तेल भरपूर असतं, त्यामुळे असं वेगळं तेल टाकायची काहीच गरज नसते. आणि चटणीची कन्सिस्टन्सी बघू शकता, म्हणजे जास्तही मोठी वाटायची नाही किंवा जास्तही बारीक नाही, अशी दाणेदार ठेवायची. हे बघा ना किती सुरेख दिसते आणि सुगंध सुटलाय ना इतका छान की काय सांगू तुम्हाला. खरंच नक्की घरी बनवून बघा. घरात काही भाजीला नसेल ना तरी ही चटणी तुम्ही चपाती भाकरी इव्हन भातात ना थोडंसं तेल टाकून सुद्धा चुरून खाऊ शकता तुम्ही. ही चटणी मस्त अशी सुटसुटीत झालीये, त्यातला त्या सुगंध सुद्धा छान सुटलाय. बरेच जण ह्याच्यामध्ये ना कढीपत्ता टाकतात, तुम्ही टाकू शकता. किंवा तुम्हाला धने तीळ जिरा काही नसेल टाकायचं तरी देखील चालेल, पण नक्की एकदा ही चटणी ना ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात रहा मजेत रहा.